तर वंचितच्या या बंदला सोलापुरातून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय। माथाडी कामगारांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आणि कांदा उतरवण्यास नकार दिला। कांद्याचे लिलाव त्यामुळे आज ठप्प पडले। तर शेकडो शेतकरी रात्रीपासून खरं तर ताटकळत बसले होते। मात्र आज महाराष्ट्र बंदची हाक होती। वंचितनं हा महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर ठिकठिकाणहून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सोलापूरमध्ये सुद्धा वंचितच्या या बंदला प्रतिसाद मिळाला। माथाडी कामगारांनी या बंदमध्ये आज सहभाग घेतला। कांदा उतरवण्यास या माथाडी कामगारांनी नकार दिला, त्यामुळे कांद्याचे लिलाव आज ठप्प पडले। शेतकरी मात्र त्यामुळे ताटकळले। तर काय नेमकी आज बाजार समित्यांमध्ये परिस्थिती होती, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोलापुरातून अभिषेक अदेप्पा यांनी। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। एकंदरीत दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्याला समर्थनार्थ ही महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचा मोठा परिणाम सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी या ठिकाणच्या माथाडी कामगारांनी देखील या बंदमध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। गाडीमध्ये आलेला कांदा न उतरवण्याचा निर्णय या माथाडी कामगारांच्या वतीनं घेण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो आता जवळपास आतापर्यंत लिलावाला ही सुरुवात होते, मात्र या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे लिलाव सुरू झालेले नाही आहेत आणि वाहनांमध्ये कांदा जशाच्या तसा भरून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे या ठिकाणचा कांदा मार्केट जो आहे पूर्णपणे ठप्प झाल्याचं आपण या ठिकाणी पाहू शकतो। या ठिकाणी काही शेतकरी देखील आहेत, ते अगदी काल रात्रीपासून या ठिकाणी आपला माल घेऊन आलेले आहेत। मात्र आता माथाडी कामगारांच्या या संपामुळे या ठिकाणी माल शेतकऱ्यांचा उतरवला जात नसल्यामुळे ते देखील अडचणीत आलेले आहेत। काही शेतकरी आहेत। दादा, कुठून आलेला आहात आणि काय परिस्थिती सध्या? दौंड तालुका हिंगणी बेर्डीवरून आलेलो आहे। तर रात्री माल आलेला आहे इथं, पण इथं माल काय उतरवलेला नाही अजूनपर्यंत। तर एक काहीतरी चर्चा चालू आहे त्यांच्यामध्ये। माथाडी कामगाराच्या ज्या काही संघटना आहेत त्यांच्यात आता बैठक सुरू आहे आणि लिलाव केव्हा सुरू करायचा या संदर्भात त्यामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे। मात्र तुर्तास तरी शेतकऱ्यांचा माल जशाचा तसा पडून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नागेश राशंकरसह अभिषेक अदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।